दसरा मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणात याला नेहमीच वेगळी उंची लाभलेली आहे. कारण हा फक्त एक जाहीर मेळावा नसतो, तर तो असतो शक्तीचं प्रदर्शन, भावनेचं ओझं. काल महाराष्ट्रात विविध ठिकाणी दसरा मेळावा पार पडली. एकीकडे धनंजय मुंडे आपल्या मनातील वेदना व्यक्त करताना दिसले. दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम केलं. तर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणातून आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटवला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट हल्ला चढवला. आज आपण या तिन्ही दसरा मेळाव्याचा आढावा घेणार आहोत. धनंजय मुंडे यांच्या वेदना, पंकजा मुंडेंचं राजकारण आणि जरांगे पाटलांचा आरक्षणाचा संघर्ष, या सगळ्यांची चर्चा आपण करणार आहोत. धनंजय मुंडे यांनी काल आपल्या भाषणात अतिशय भावनिक पद्धतीनं मन मोकळं केलं. ते म्हणाले, 250 दिवस माझी मानसिकता खूप खराब झाली होती. माझ्यावर आरोप झाले, कोर्टात केस गेली, मीडियाने ट्रायल केलं. त्या काळात मी पूर्णपणे तुटून गेलो होतो. पण त्या काळात माझ्या बहिणीनं मला साथ दिली. माझ्या जवळ बसून तासनतास आधार दिला. पक्षातील नेत्यांनी, महायुतीतील सहकाऱ्यांनी मला आधार दिला. धनंजय मुंडेंनी पुढे सांगितलं, कोर्टाने मला क्लीन चिट दिली. उलट जे लोक कोर्टात गेले त्यांना लाखो रुपयाचा दंड ठोठावला. तरीही मी आज शिक्षा भोगतोय. हे लक्षात घ्या. हे वक्तव्य म्हणजे फक्त एक राजकीय नव्हतं, तर ती एक मनातली जखम बाहेर काढणारी कबुली होती. धनंजय मुंडे यांच्या भाषणादरम्यान एक वेगळीच चर्चा रंगली. त्या मेळाव्यात त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांचा मोठं पोस्टर झळकत होतं. यावरून चर्चेला उधाण आलं. कराड यांना पुढे आणण्याचा मुंडेंचा राजकारणाचा डाव आहे का? का हा फक्त कार्यकर्त्यांचा उत्साह होता? पण राजकारणात कोणतीही गोष्ट सहजासहजी होत नाही. म्हणजे या पोस्टर मागेही काही संकेत दडलेले आहेत का? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. एकीकडे धनंजय मुंडे आपल्या वेदना व्यक्त करत होते, तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी आपला दसरा मेळावा जोरदार पार पाडला. पंकजा मुंडे यांच्या सभेला प्रचंड गर्दी झाली. त्या म्हणाल्या, गेल्या काही वर्षा आम्हाला सतत अडचणीला सामोरं जावं लागलं, पण कार्यकर्त्यांचा उत्साहच आमचं बळ आहे. या उत्साहावरचं मी पुन्हा उभारी घेत आहे. त्यांच्या भाषणातून स्पष्ट जाणवलं, की पंकजा मुंडे अजूनही आपला राजकीय प्रवास थांबवायला तयार नाहीत. त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र ठेवून पुन्हा एकदा ताकदीनं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. पण सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे मनोज जरांगे पाटील. भाषण नारायणगडावर झालेल्या त्यांच्या दसरा मेळाव्यात प्रचंड गर्दी जमली होती. जरांगे पाटील यांनी थेट आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले, मराठा समाजाचं आरक्षण आम्हाला हवंय आणि ते आम्ही घेऊनच राहू. सरकार कितीही विलंब करत राहिलं तरी आता लढाई थांबणार नाही. याबरोबर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही आवाज उठवला. त्याचबरोबर आज शेतकरी कर्जबाजारी आहे, आत्महत्या वाढत आहे, पण सरकारकडे याकडे लक्ष नाहीये. मी फक्त आरक्षणासाठी नाही, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठीही लढणार आहे. त्यांच्या भाषणाला शेकडो शेतकरी आणि तरुणांनी गगनभेदी घोषणा देऊन प्रतिसाद दिला. हा मेळावा म्हणजे जरांगे पाटलांच्या लढाईचं नवं पर्व ठरला. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील या तिघांच्या मेळाव्यामधून महाराष्ट्राच्या राजकारणात नवे संदेश गेले. धनंजय मुंडे यांनी आपली मनस्थिती उघड करून विरोधकांना संदेश दिला, मी अजूनही संपलेलो नाही, अजून मी लढतोय. पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांमधून आपली ताकद दाखवली, मी अजून राजकारणात सक्रिय आहे, हा संदेश त्यांनी दिला. मनोज जरांगे पाटील यांनी मात्र मेळावा फक्त राजकारणापुरता न ठेवता समाजाच्या हक्काचा मुद्दा उचलला. त्यांनी आरक्षण आणि शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवा असा सरकारला इशारा दिला. यामुळे तीन वेगवेगळ्या पातळीवर भावनिक, राजकीय आणि सामाजिक चर्चा रंगल्या. तर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.